नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, जे शिक्षक अतिरिक्त होतात, अतिरिक्त म्हणजे कधी, जेव्हा आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या यांचं गुणोत्तर कमी होतं, म्हणजे विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आपोआप त्या शाळेतील शिक्षकांची संख्यासुद्धा कमी होत असते. त्यासाठीचा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कसं करण्यात येतं या संदर्भातला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करून त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भातला ग्रामविकास विभागाचा हा 18 मे 2011चा शासन निर्णय आहे. मित्रांनो, इथे एकच 2008 सालचा जो ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे तो संदर्भ म्हणून दिलेला आहे. हा संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो मोठा आहे, 5-6 पानाचा असेल तो. या संपूर्ण शासन निर्णयाविषयी आपण विस्तृत माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम प्रस्तावना बघूया. दरवर्षी 30 सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्या आधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांची समायोजनाने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. दरवर्षी आपल्याकडे 30 सप्टेंबर रोजीचा पट मागितला जातो आणि त्या पटावरच आपली विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं प्रमाण ठरत असतं आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षक अतिरिक्त होतात आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाचे पूर्ण अधिकार झेडपीच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना असतात. प्रत्यक्षात कार्यवाही करीत असताना अनेक जिल्हा परिषदांकडून शासन परिपत्रकात काही त्रुटी असल्याबाबत काही सूचना व तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रकात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसेच संदर्भ 1 अधिक्रमित करून रद्द करून पुढील प्रमाणे आदेश देण्याच्याही शासनाच्या विचाराधीन होते. म्हणजे हा जो 2008चा समायोजनाचा जो ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय होता तो यानंतर रद्द करण्यात आलेला आहे. 2011च्या शासन निर्णयानंतर काय आहे शासन निर्णय बघूया. दिनांक 30 सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्या आधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या CO यांना प्रदान करण्यात येत आहे. तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरवर्षी खालील मार्गदर्शक तत्वानुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करावे. आता यासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. पहिलं आहे, दिनांक 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळांवर शिक्षकांचे समायोजन करायचे आहे. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. जिथे जास्त आहे तिथले काढायचे आणि जिथे कमी आहे तिथे शिक्षकांचे समायोजन करायचे. असे समायोजन करताना काही नियम आणि अटी घालून दिल्यात बघा. असे समायोजन करत असताना तालुक्यातच जर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळा असतील तर प्रथमतः तालुक्यातील अशा शाळांमधून समायोजन करण्यात यावे. जर ते अन्यथा तालुक्याबाहेर बदलीस पात्र नसतील तरच. सर्वात पहिल्यांदा समायोजन करताना तालुक्यातल्या जागा लक्षात घेतल्या जातात. समजा एक तालुका आहे, तालुका आहे, त्या तालुक्यात जर 15 जागा असतील आणि त्या तालुक्यामध्ये जर 16 लोक अतिरिक्त झाले समायोजनासाठी तर 15 लोक पूर्ण तालुक्यामध्ये वरिष्ठ काय म्हणतात त्याला सिनियरिटीनुसार त्यांच्या सिनियरिटीनुसार तालुक्यात येतील आणि जो सगळ्यात कमी सिनियरिटीचा असेल तालुक्यातला तो तालुक्याच्या बाहेर त्यांच्या सोयीनुसार शेजारच्या तालुक्यामध्ये जाऊ शकतात. हे एक उदाहरण झालं. त्यानंतर एखाद्या शाळेत पटसंख्या निश्चितीनंतर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असतील तर ते जे शिक्षक त्या शाळेत जास्त काळ ज्येष्ठतम कार्यरत असतील अशा शिक्षकांचे समायोजन करावे. समजा एक शाळा आहे, ए शाळा आहे, त्या शाळेमध्ये जर 5 शिक्षक असतील तर 5 शिक्षकांपैकी सिनियर शिक्षक उठत नसतो तर त्या शाळेतला जो सिनियर असेल, हे बघा, त्या शाळेत जास्त काळ सेवा करत असलेला कार्यरत असतील, मे बी त्यांची जिल्ह्यातली सिनियरिटी कमी असेल परंतु तो त्या शाळेमध्ये जास्त काळ असेल तर असा त्या शाळेमधील सेवाज्येष्ठ शिक्षक, त्या शाळेत ज्याची सेवा जास्त झाली आहे त्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवण्यात येतं. अशा शिक्षकांचे समायोजन करावे. असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना मुख्याध्यापकांच्या व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या
निश्चित करताना वगळावी। असे करत असताना शक्यतो खालील शिक्षकांची समायोजनासाठी निवड करण्यात येऊ नये। कोणाकोणाची निवड करायची नाही तर जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यांच्यापैकी संघटनाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना समायोजनात निवड करायची नाही। त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांच्या समायोजन दिनांकापासून 30 सप्टेंबरपासून म्हणजे समायोजनाचा दिनांक 30 सप्टेंबर असेल त्या वर्षीचा, सेवानिवृत्तीस 5 वर्षे कालावधी शिल्लक राहिलेला असल्यास, ज्यांना 30 सप्टेंबरपासून पुढे 5 वर्षाच्या आतमध्ये जर ते सेवानिवृत्त होणार असतील तरीसुद्धा समायोजनाद्वारे शाळेत अतिरिक्त ठरत असल्यास त्यांच्या विनंतीप्रमाणे त्यांचं तालुक्यात इतर शाळेत प्राधान्याने समायोजन करण्यात यावं। म्हणजे जरी ते शाळेमध्ये सिनियर असतील, म्हणजे जिल्ह्याची सिनियरिटी खूप मोठी असेल आणि शाळेमध्ये सुद्धा ते सिनियर असेल, त्यामुळे ते अतिरिक्त होत असतील तर त्यांना विनंती करून त्यांना शेजारच्या तालुक्यातच शाळा देण्यासाठी प्राधान्य दिला जाईल। त्यानंतर पुढचा नियम आहे, समायोजन करत असताना विधवा, परित्यक्ता, कुमारिका, अपंग शिक्षक तसेच एकत्र कार्यरत पती पत्नी अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे समायोजन तालुकांतर्गत प्राधान्याने करावे। सर्वप्रथम हे जे सिनियरिटी ठरवणार आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यात समायोजन करण्यासाठी तालुक्यातल्या जागांसाठी, त्यामध्ये विधवा, परित्यक्ता, कुमारिका या महिला असतील आणि अपंग शिक्षक असेल आणि पती पत्नी एकत्रीकरणमध्ये असलेल्या अतिरिक्त ठरत असले कर्मचारी तर त्यांचं तालुकांतर्गतमध्येच प्राधान्याने समायोजन करण्यात यावे असा पण नियम आहे। त्यानंतर पुढे एखाद्या तालुक्यात मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास वरील मुद्दा क्रमांक 3 प्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तालुक्यातील जास्तीत जास्त सेवा झालेल्या शिक्षकांतून उतरत्या क्रमाने वास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी तयार करून जे शिक्षक त्या तालुक्यात सलग जास्त काळ कार्यरत असतील त्यांचे समायोजन जिल्हा स्तरावरून करण्यात यावे। मात्र असे समायोजनाद्वारे बदली करताना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात बदली मागितल्यास प्राधान्य द्यावे। त्यानंतर पुढचा आहे, तालुकांतर्गत किंवा जिल्हा स्तरावरून अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने कराव्यात। समुपदेशन करताना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खालील प्राधान्यक्रमाने पदस्थापना देण्यात यावी। हे जेव्हा समायोजन होईल तेव्हा कोणाला प्राधान्यक्रम दिला जातो तर सर्वात प्रथम विधवा महिला असतील, त्यानंतर परित्यक्त्या कुमारिका महिला असतील। याच्या संदर्भात एक शुद्धीपत्रक आलेलं आहे, ते आपण बघणारच आहोत थोड्या वेळात। अपंग कर्मचारी, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी व इतर यांना प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर गंभीर आजाराने त्रस्त कर्मचारी त्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांचं प्रमाणपत्र असलेलं प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, त्यानंतर पती पत्नी एकत्रीकरण आणि शेवटी तालुका वास्तव्य ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले तालुका ज्येष्ठता यादीनुसार मात्र ज्येष्ठ असलेले समायोजनाची कार्यवाही करत असताना सर्व रिक्त पदे जाहिरात्या दाखवणे अनिवार्य राहील। म्हणजे सर्व पदे आपल्याला दाखवणे समायोजनाच्या वेळेस जेव्हा इथे समायोजनाच्या वेळेस जेव्हा समुपदेशन होईल तेव्हा समुपदेशन करताना सर्व पदे दाखवणे अनिवार्य असणार आहे। तालुक्यामध्ये समायोजन करत असताना कोणत्याही द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळेत पद रिक्त राहणार नाहीत अशा रीतीने समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी। द्विशिक्षकी शाळेमध्ये 2 शिक्षक असले पाहिजे, 3 शिक्षकी शाळेमध्ये 3 शिक्षक असले पाहिजे। इथे एक उदाहरण दिलेले बघा, तालुक्यामध्ये 15 पदे असतील आणि 10 शिक्षकांचं समायोजन करायचं असेल तर 15 रिक्त पदे दाखवण्यात येतील, परंतु 15 मध्ये जर 3 द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्याने 7 शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर 3 शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळेत पद रिक्त राहिल्यास प्राधान्याने पदस्थापना देण्यात यावी। म्हणजे 10 पैकी 7 इतर ठिकाणी करते, 7 शिक्षकांची इतर ठिकाणी पदस्थापना देण्यात येतील, परंतु 3 शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळेमध्ये पदस्थापना देण्यातच येणार आहे। शिक्षकांचे समायोजनापूर्वी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, समायोजनापूर्वी पदोन्नती आवश्यक आहे। म्हणजे मुख्याध्यापक पदोन्नती असेल किंवा पदवीधर पदोन्नती असेल या गोष्टी पूर्ण करणे गरजेचं आहे, त्याच्यानंतर समायोजन करायचं आहे।
जिल्हा स्तरावरून 31 जुलैपर्यंत पदोन्नतीची कार्यवाही करणे बंधनकारक राहील. 31 जुलै ही तारीख दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत पदोन्नती पूर्ण करणे गरजेचं आहे. पदोन्नती दिल्यानंतर सर्व संबंधितांना 31 ऑगस्टपर्यंत रुजू होणे आवश्यक राहील. 31 जुलैला पदोन्नती होईल, महिनाभरात त्या लोकांनी रुजू व्हायचं आहे. पदोन्नतीसाठी किमान 50% प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी, जेणेकरून रुजू न होणाऱ्या व पदोन्नती नाकारणाऱ्या शिक्षकांच्या जागी पदस्थापना देणे सोयीस्कर राहील. पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत समुपदेशन पद्धतीचा अवलंब करावा व त्यासाठी प्राधान्यक्रम वरील अनुक्रमांक 6 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ ते ई म्हणजे सेवाज्येष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने लावण्यात येईल. तसेच फ जेव्हा सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असा राहील, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक पदोन्नतीच्या पदावर रुजू होतील. नियमित पदोन्नत्या त्यांच्या नंतर सुद्धा करण्यात येतील. म्हणजे समायोजनापूर्वी पदोन्नती करणे गरजेचं आहे, म्हणजे बरेचसे शिक्षक बांधवांना तालुक्याच्या बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. समायोजन करताना दरवर्षी 30 सप्टेंबर ही तारीख विचारात घेऊन प्रचलित नियमानुसार पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चित करावी. त्या अनुषंगाने 20 ऑक्टोबरपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मान्यतेची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक राहील. CO यांनी मुदतीत प्रस्ताव सादर करू नये. जर विभागीय उपसंचालकांनी प्रस्तावाला 25 ऑक्टोबरपर्यंत कोणताही निर्णय कळवला नाही तर त्यांची मान्यता गृहीत धरून कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबरपर्यंत पटसंख्या व शिक्षक संख्या CO यांनी निश्चित करावी. तसेच जिल्ह्यातील समायोजनाचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावं. 31 ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये समायोजन करण्यात यावं अशी सूचना आहेत. समायोजनाद्वारे अतिरिक्त ठरवून इतरत्र झालेल्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्यास दिनांक 15 नोव्हेंबर म्हणजे पुढच्या 15 दिवसांमध्ये या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय द्यायचा आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधित जिल्ह्याने त्याच्या अंमलबजावणी करायची आहे. विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील. विभागीय आयुक्त यांना अशा तक्रारींची दखल घेता येईल म्हणून त्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आपण तक्रार विभागीय आयुक्तांकडे करू शकतो आणि त्यांनी दिलेला निर्णय अंतिम राहणार आहे. समायोजनासंदर्भात काही शिक्षक परस्पर समायोजनाबाबत शासनाकडे तक्रारी करत असतात. असे शिक्षक प्रशासकीय कार्यवाहीस पात्र राहतील. अशा तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. परस्पर केलेल्या तक्रारीसाठी म्हणजे आपल्याला तक्रार विभागीय आयुक्तांकडेच करायची आहे, शासनाकडे करायची नाही. समायोजनासाठी विविध कालावधी ठरवून दिला असल्याने ज्या जिल्ह्यात सदरची कार्यवाही विविध कालावधीत होणार नाही त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. जिल्हा परिषद शिक्षकांच्या समायोजनांतर्गत बदल्यांबाबत तक्रारी प्राप्त होत असतात. त्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन न करता समायोजन केल्याच्या बहुतांश तक्रारींचा अंतर्भाव असतो. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी व न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. हे सर्व टाळण्यासाठी पुढील कार्यवाही करायची. काय करायचं बघा, समायोजनामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करून समुपदेशनाद्वारेच समायोजनांतर्गत बदल्या करण्याची दक्षता CO साहेबांनी घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारच्या अनियमितेस जबाबदार असणाऱ्या संबंधिताविरुद्ध नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी. समायोजन करताना निवडणूक आचारसंहितांचा भंग होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. वरीलप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करून केलेल्या कारवाईचा अहवाल शासनाकडे माहितीस्तव वेळोवेळी पाठवण्यात यावा. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी 2011-12 पासून पुढे होणाऱ्या समायोजनासाठी लागू राहील आणि स्वाक्षरित आहे माननीय सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. शुद्धीपत्रक होतं ते तुम्हाला दाखवतो. 27 एप्रिल 2012ला हे शुद्धीपत्रक आलेले आहे. काय आहे बघा, याच्यामध्ये अनुक्रमांक 6 मधील ब मध्ये परित्यक्ता कुमारिका याऐवजी परित्यक्ता कुमारिका आणि घटस्फोटित महिला असे वाचावे हे शुद्धीपत्रक आहे. याच्यामध्ये 6 जो आहे असं वाचायचं आहे. घटस्फोटित महिला, परित्यक्ता कुमारिका आणि घटस्फोटित महिला असा इथे बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे समायोजन 30 सप्टेंबरच्या पटानुसार होणार आहे आणि 30 ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये समायोजन म्हणजे दरवर्षी समायोजन व्हावं अशी अपेक्षा असते. परंतु मित्रांनो, कोरोनाच्या कालावधीपासून अद्याप 21-22 पासून झालेलं नाही समायोजन. अपेक्षा करूया 30 ऑक्टोबरपर्यंत हे समायोजन पूर्ण होईल. हे त्याचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.